आहे। पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। रायगड जिल्ह्यामध्ये पावसाळी पर्यटनादरम्यान पुन्हा एक हादरवणारी घटना घडली आहे। माणगाव तालुक्यातील कुंभे परिसरातील चणाट या धबधब्यावर पोहण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। ही यंदाच्या पावसाळ्यातली 5वी मोठी दुर्घटना असून घटनास्थळी पोलीस आणि बचाव पथक दाखल झाले। प्रशासनाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं। निसर्ग पर्यटन हे अतिशय गरजेचे आहे, परंतु निसर्गाचे भान राखून उपद्रवी पर्यटकांमुळे तसेच सुरक्षिततेच्या आणि हवामानाच्या इशाऱ्यांमुळे शासनाकडून पर्यटन बंदी लावली जाते। पण त्याची पायमल्ली करत हजारो पर्यटक रोज रायगड जिल्ह्यात येत असतात। गेल्या वर्षी देखील मुंबई येथील आंधिक आमदार ह्या मुलीच्या दुर्दैवी अपघातानंतर आम्ही जनजागृती करून तरुणांना विनंती केली होती। पुन्हा देखील तरुणांना विनंती आहे की येथे निसर्ग पाहायला जरूर या, पण सध्याच्या दिवसांमध्ये धबधब्यांमध्ये, कुठल्याही कुंडांमध्ये, नदीमध्ये धोकादायक परिस्थितीत फक्त समाज माध्यमांच्या रीलच्या नादात पोहण्यासाठी किंवा मग उड्या मारण्यासाठी जाऊ नका। आता एक मोठी बातमी। देशाची एका बाजूला डिजिटल इंडियाकडे वाटचाल सुरू असताना दुसऱ्या बाजूला मात्र शिक्षण घेण्यासाठी पालघरच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपला जीव धोक्यात टाकून शिक्षणासाठी शाळेपर्यंत पोहोचावं लागतंय। नदीवर पूल नसल्यानं विक्रमगडच्या म्हसे गावातील विद्यार्थी पावसाळ्यात नदीतून वाहणाऱ्या धोकादायक पाण्याच्या प्रवाहातून चक्क टायरमधील रबराच्या ट्यूबवर नदी पार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। म्हसे गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी पिंजाळ नदी पार करून वाकी येथील शाळेत शिक्षणासाठी जातात। उन्हाळ्यात या नदीमध्ये पाण्याचा प्रवाह कमी असल्यानं हे विद्यार्थी सहजच नदी ओलांडत असले तरी पावसाळ्यात नदीतील वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहात देखील आपल्या जीवाची पर्वा न करता हे विद्यार्थी टायरमधील ट्यूबच्या आधारावर जीव घेणा प्रवास करून आपलं